देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता इतके घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे, अशी एक कविता आहे. आणि माननीय अशोक चव्हाण साहेब सातत्यानं घेणाऱ्याच्याच भूमिकेमध्ये आहेत. गेली 72 वर्ष झाले त्यांच्याकडं नांदेड शहराची सत्ता आहे. आपल्याला माहीत आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब देणारा व्यक्ती म्हणून या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि 2.5 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून जो काय ठसा उमटवलेला आहे आणि त्या माध्यमातून 60 आमदार त्यांनी निवडून आलेले आहेत. जो माणूस देत असतो त्याच्याकडेच लोक येतात आणि एवढा लोकांचा जो आशीर्वाद आहे तो त्यांना लाभलेला आहे, म्हणून हे 60 लोक निवडून आले. परंतु माननीय अशोक चव्हाण साहेबांच्या घराण्यामध्ये गेल्या 72 वर्षापासून सत्ता आहे. त्याच्यापूर्वी रामदास कदम भाई आमचे पालकमंत्री असताना त्यांच्या म्हणण्यावर आम्ही गोदावरी शुद्धीकरणाची योजना मोहीम राबवली होती. महानगरपालिका तेव्हाही चव्हाण साहेबाकडेच होते. 20 कोटी रुपये दिले. परंतु आपल्याला माहीत आहे की यांच्याकडे मोठं टोळकं आहे ठेकेदारांचं. नांदेड शहराला कितीही पैसे आले, कधीही बघा नांदेड शहर हे बकालच आपल्याला दिसतं. हे टोळकं सगळे पैसे फस्त करतं. त्या पवित्र गोदावरीमध्ये जे काही जाणारं ड्रेनेजचं पाणी आहे ते आजही ड्रेनेजचं पाणी बघा त्या गोदावरीमध्ये जातं. ते 20 कोटी रुपये फस्त करून टाकले. तर जे काही महानगरपालिकेला येतं ते सगळं टेंडरच्या माध्यमातून, गुत्तेदारीच्या माध्यमातून, पर्सेंटेजच्या माध्यमातून फस्त केलं जातं. परत ते काही फस्त करण्यासाठी मागणी होती का काय असा मला त्यांना सवाल करायचा आहे.